आहे हे लक्षात येत नाही. आणि तो जेव्हा ओळख सांगतो त्यावेळेला मग पुन्हा त्या दोघांचं मिलन झालेलं त्यांनी दाखवलंय. तेव्हा मला असं वाटतं की नवऱ्यासाठी 14 वर्ष झोपून म्हणजे तो काळच तिच्या आयुष्यातला जवळजवळ पुसून गेल्याचाच काळ आहे ना. तो स्वीकारणारी उर्मिला ही आपल्याला एखाद्या लोकगीतामधून अशी भेटते की जी किंवा आपल्याकडे आया-बाया ज्या आहेत त्या तिकडे हनुमंतानी लंका जाळली तर त्यांचा बाळच असल्यासारखा म्हणतात की ये रे ये हनुमंता बाळा लंका जाळून झालायस काळा. त्यामुळे त्याला नाहूमाखू घालणं हे त्या बायकांचं कर्तव्य असतं. तेव्हा हे आपलं मूल, आपली बहीण सगळ्या एका कुठल्या तरी गीतामध्ये सगळ्या हिच्या बहिणी आहेत. म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की सीतेला माहेरच नाही नंतर. म्हणजे जनकासारखा महर्षी राजर्षी असा असलेला तिचे असा पिता आणि तसे असलेले तिच्या संबंध बहिणी आणि तो सगळा राजकुळ ते कधीच नंतर इकडे रामकथेत आलेलं नाहीये सीतेसाठी. हां तर तिच्या बहिणी एके ठिकाणी सगळ्या जणी ज्या वेळेला राम सीतेचा त्याग करतो त्यावेळेला या सगळ्या उरलेल्या भावांच्याच बहिणी बायका आहेत ना त्या सगळ्या मिळून रामाच्याकडे येतात आणि म्हणतात की तू हे चुकीचं वागतोयस आणि आमच्या बहिणीला तू चुकीचं टाकणं आहे. तेव्हा अशा प्रकारच्या कल्पना केलेल्या आहेत. मॅम आत्ताच्या काळाचा जर का विचार केला तर एका संस्था परिवाराने जी राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप इन्फ्लुएन्शियल आहे त्यांनी एका महाकाव्यातला नायक त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दाखवला, त्याच्यावरून सत्ता मिळवली. त्याच वेळेला सायमल्टेनियसली एक स्त्रीवादाची सुद्धा चळवळ सुरू होती. तर त्या स्त्रीवादी चळवळ ही इतकं स्ट्रॉंग कॅरेक्टर असलेली सीता त्यांचा आदर्श म्हणून दाखवण्यात कमी पडली का? किंवा त्यांनी ते दाखवायला पाहिजे होतं का? किंवा सीता ही एक फेमिनिझमचं चित्र आहे, स्त्रीवादाचं चित्र आहे असं दिसू शकलं असतं का? तसं दिसतंच असं मला वाटतं. म्हणजे मी जेव्हा थोडासा अलिप्तपणाने काळाचा विचार करते तेव्हा मला असं वाटतं की 75च्या आसपास आपल्याकडे स्त्रीवाद आला. पण त्याच्या कितीतरी आधीपासून आपल्याकडे सीता हीच नायिका असं म्हणून आदर्श नायिका असं म्हणून भारतीय स्त्री पुढे होती. याचं कारण ती सोशिक आणि क्षमाशील होती. म्हणजे सुता ही क्षमेची, पृथ्वीचं दुसरं नाव क्षमा आहे, त्यामुळे ती क्षमेची कन्या आहे असं म्हणून सीतेकडे पाहणं आणि तीच भारतीय स्त्रीची मुद्रा आहे असं म्हणून आपण स्वीकारत होतो तिला. म्हणजे मला आठवतं की निवेदिता, भगिनी निवेदिता यांनी एके ठिकाणी त्यांची आठवण लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये